तर या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरला जाणार आहेत। सकाळी 10 वाजता बावनकुळे हे नागपूरला जाणार आहेत। बावनकुळे महाल भागातील पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। नागपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे नागपूरला जात आहेत। महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूरला जाणार आहेत। सकाळी 10 वाजता ते नागपूरला जाणार असून ते महाल भागातील परिसरातील ती पाहणी करणार आहेत। काल नागपूरमधील महाल भागामध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। परिसरात संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे आणि आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमध्ये येऊन महाल भागामध्ये पाहणी करणार आहेत। तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलिसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे। आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे, परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे। नागपूर शहराचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका, कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे। सर्वांनी शांत राहावं असं आवाहन करतो आहे।